आपले विद्यार्थी प्रोटेस्ट केले होते दिल्लीमध्ये जाऊन जंतर मंतरमध्ये त्यांनी प्रोटेस्ट केले होते का बरं की नीटचा पेपर आपला लीक झाला होता जे की NTA ने कंडक्ट केलेला होता। रिनीट झाल्यामुळे आपला एक वर्ष जो वाया जाणार होता तो वाचला, पण रिनीट जेव्हा झाली नव्हती त्याच्या आधी जो नीटचा पेपर होता त्याच्यानंतर जो पेपर कंडक्ट झाला दोघांमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांनी नंतरचा पेपर दिलाच नाही। त्या 2 लाख विद्यार्थ्यांचं काय, जे 20 विद्यार्थी वारले त्यांचं काय, त्यांना 1 करोड देणार होते ते त्यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे। फक्त एवढं सांगितलं आहे की आता म्हणजे जे आपले धर्मेंद्र प्रधान होते त्यांनी राजीनामा दिला, पण जे मुलं वारले 20 त्यांचं काय, आणि जंतर मंतरवर जे आमचे विद्यार्थी होते त्यांना मारलं गेलं, जे मुली होत्या त्यांच्या काहींचे कपडे फाडले गेले त्यांचं काय लीक झालं त्याच्यामध्ये मुलांची तर काही चूक नव्हती। आता ते म्हणाले ते आतंकवादी आहेत, तर हे आतंकवादी आले कुठून? आता आम्ही म्हणालो तर हे आम्हाला एज्युकेशन मिनिस्टरचं हे पाहिजे रिझाईन। बरं ते जर ते आता तिथं आतंकवादी आले तर ते होम मिनिस्टरचं पण चूक आहे ना, ते आतंकवादी आले कुठून या भारतामध्ये आपल्या, तर त्याच्यावर पण ध्यान द्यायला पाहिजे। आणि मला याच्यावर जास्त काही बोलायचं नाही, पण जे गोरगरिबाचे लेकरं जे वारले त्यांना त्याचा जीव तर वापस येऊ शकत नाही। फक्त आता सरकारने त्यांना काही ना काही म्हणजे पैशांसोबत मदत करावी। जय माता दी। मैं सरकार के बारे में तो कुछ नहीं बोलना चाहूँगी। मेरे यहाँ पर मैं माँ संतोषी हॉस्टल चलाती हूँ। मेरे यहाँ 850 बच्चे हैं और मैं इन बच्चों की माँ हूँ। और ये हर गांव से, हर खेड़े से, हर शहर से, हर ज़िले से, हर महाराष्ट्र से पूरे बच्चे आए वाले। ये बच्चे तो पीछे 8 दिन से बोल रहे कि मैडम हम अपन जाएंगे, ITI पे जाएंगे, लेकिन मुझे कोई अधिकार नहीं इन बच्चों को वहाँ ले जाने का। एक मेरा कहना है भैया प्रधान जी से, उन्होंने अगर ये बच्चों की बातें अगर मैदान में आके, जंतर मंतर मैदान में आके, मोदी जी से भी मुझे रिक्वेस्ट है, कहना है कि तुमने इतना अच्छा अपने देश को चलाया है, अगर इन बच्चों की मांग एक बार दिल से सुन लेती थी ना और वो मैदान में आके, तो ये इतना बड़ा 20-22 दिन चलने वाला कुपोषण ख़त्म हो जाता है। आज मेरी बहन, मेरी बेटी वो जंतर मंतर पे जाके लाठी चार्ज ले रही है और कपड़े फड़वा के ले रही है। शायद उनको कुछ ना कुछ लगना चाहिए। उनकी बेटी, उनके बहनें, उनके भाई लोग, उनके भाइयों के बेटे, ये जो इतने बच्चे वहाँ पर खड़े वाले, एक बात सुनो भैया, 30 साल उनकी उम्र पढ़ने में जा रही है, पूरी 30 साल उनकी उम्र पढ़ने में जा रही है। कमाएंगे कब, शादी कब करेंगे? और ये पढ़ाई का तो पूरा व्यवसाय बनने वाला है, बिजनेस बनने वाला है भैया। प्लीज़ मेरी रिक्वेस्ट है, आज प्रधान जी ने जो राजीनामा दिया, अगर वो उन्होंने पहले आके देते थे तो हमें अच्छा लगता था। मेरी बहन बेटी आज वहाँ पर मारपीट खाते रही और बहुत बुरा लगा है। और बोले ना, फेसबुक पे चल रहा है अंग्रेज अच्छे थे, क्या फ़ायदा हुआ फिर अपने देश पे? आज अपनी संस्कृति भूलकर अंग्रेज़ों को याद करते तो हमको शर्म आनी चाहिए। मेरे बच्चे आज हर एक के माँ बाप है ना भैया, खेत में काम करते हैं, 1-1 लाख रुपए फीस भरना पड़ता है, ट्यूशन की फ़ीस भरना पड़ता है। 1 लाख उनको साल भरे की कमाई रहती है और यहाँ आके भरते, और इनके 2 साल, ये 11वीं 12वीं के 2 साल बाद में और रिपीट करो और पेपर लीक होता है। 4 साल अगर बच्चे 11वीं 12वीं में डालते हैं तो MBBS कब करेंगे, MD कब करेंगे और कब उनका भविष्य सजाएंगे? अगर ये ऐसा ही चलते रहा ना भैया तो बच्चे की हालत ऐसी हो जाएंगी। पढ़ाई पे का विश्वास, माँ सरस्वती का विश्वास, एजुकेशन का विश्वास सब खत्म हो जाएगा। तर पहिले तर शिक्षण मंत्री ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ते तर खूप चांगलं झालं। सगळे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्ये खूप आनंद आहे। आणि असं नाही की नीटचाच पेपर फुटला, खूप जागी पण पेपर फुटलेला आहे। माझी मम्मी पण एक TETचा पेपर देत होती, तो पण फुटला। बाकी राज्यात पण खूप पेपर फुटले, तर ते पण त्यांनी ते थोडं घ्यायला पाहिजे होतं। आणि याच वर्षी नीटचा पेपर नाही फुटला आहे, मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी पण फुटलेलं आहे। आपल्या नांदेडमध्येच एक झालेलं आहे, सगळ्यांना माहितीच आहे नांदेडकरांना। आणि परत जे तिथे जंतर मंतरवर जे सुरू होतं आंदोलन, तिथे तर किती मुलींनी लाठीचार्ज घेतला, किती आणि काही रील्समध्ये तर असे इतके घाण कमेंट्स होते त्या पोलिसांच्या मुलींवर, अशी अक्षरशः बघून मुलींना लाज वाटत होती। पूर्ण मुली चर्चा करत होत्या हॉस्टेलमध्ये, आम्ही पण चर्चा करत होतो आणि सगळ्या जागी चर्चा सुरू होता। आणि परत जे तिथे मुलांना मारलं गेलं आणि जी टीयर गॅस होती ती पण एक्सपायर झालेली होती। आता त्यांना तेवढं पण पैसा नाही आहे का गव्हर्नमेंटकडे की त्यांनी टीयर गॅस असं
नवीन आणून त्यांनी हे केलं पाहिजे. नाही ती 2025मध्ये एक्सपायर झालेली, आता 2026 संपत आलेला आहे, तरी पण त्यांना काही असं हे नाही वाटलं की असं थोडंसं मुलांवर ह्युमॅनिटी पण नाही दाखवली. आणि जे पोलिसांनी जे केलं आहे ना, म्हणजे त्यांची पण काही गलती नाही याच्यात. ते गव्हर्नमेंटकडून जे त्यांना ऑर्डर्स येतात ते त्यांना फॉलोच करावं लागतात, पण त्यांनी पण थोडी ह्युमॅनिटी दाखवायला पाहिजे होती. आणि काही रील्समध्ये तर पोलीस ऑफिसर जे आहे, बाकीची मुलं पावसात भिजत आहे, पण जे पोलीस ऑफिसर्स आहे त्यांची वर्दी पूर्ण सुकलेली आहे, त्यांचे शूज पण भरलेले नाही, त्यांच्यासाठी टेंट आहे पण मुलांसाठी नाही. त्यांना का मुलं नाही आहे का? स्वतःच्या मुलांचा विचार करूनच काहीतरी करत आहेत ना. पहिली गोष्ट, मला दिल्ली पोलिसांवर खूप राग आला. त्यांनी ज्या पद्धतीनं मुलींवर अत्याचार, म्हणजे इकडे म्हणतात की त्यांनी मुलींना सपोर्ट करतात, त्यांनी सपोर्ट करतात, आणि तिकडे त्यांनी स्वतः मुलींचे कपडे फाडायलेत, त्यांना लाठीचार्ज करायलेत, आणि त्यांना काही पण सपोर्ट पण करणार गेलेत. एवढं पण बघितले नाहीत की ते स्टुडंट आहेत, मुली आहेत, त्यांनी तेवढं बघून तर काय. आणि मला पहिली गोष्ट तर हे वाटलं की आम्ही जाऊ शकल्या नाही जंतर मंतर प्रोटेस्टला, त्याबद्दल मला दुःख आहे थोडाफार. आणि मला खूप इच्छा होती जंतर मंतर प्रोटेस्टला जायची. तिथं जंतर मंतर प्रोटेस्टमध्ये सगळ्या स्टुडंट्ससोबत आवाज उठवायची आणि सगळ्यांना बोलायची. आणि धर्मेंद्र प्रधानजीनं रिजिग्नेशन आज दिलं, पण ह्यांनी ते पहिलं द्यायला पाहिजे होतं. आणि जंतर मंतर प्रोटेस्टच्या तिथं येऊन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर माफी मागायला पाहिजे होती, आणि मगच रिझाईन करायला पाहिजे होतं.